सो गुड मॉर्निंग गाईज. माझं शूट होतं जय एकविरा जय शिवराय. तर आता आम्ही चाललोय केदारनाथला आम्ही म्हणजे चढूनच जाणार आहे बहुतेक. ते बघा सगळ्यांची तयारी चालू आहे. बघू आता कोण कोण चढतंय, नंतर कोण कोण घोड्यावर जात आहे तेच तर बघायचंय. गाईज आमचा एक मेंबर अजून रेडी होतोय, लय टाइम लागतो. हॅलो गाईज. आलू गाईज. आमच्या सोबत पण एक छोटा आहे चढायला. केदारनाथ चढणार ना? चढणार ना पक्का? येस. किती तास चढणार किती तास? 8 तास ना? मग किती तास चढ़ना छोटा अरे सो गाइस हम लोग जा रहे और ये राहुल भाई, तो हम लोग अभी निकल रहे. तो हाँ चुम्बेश्वरी परफॉर्मन्स. चलो असं येस. हाँ काय दादा एन्जॉय द वातावरण. हे आमचे ड्रायव्हर काका, यांना बघून आमची झालेली आहे काल येताना. आज दाखवतो तुम्हाला. काय माहित आता निघतो आम्ही लोक फटफट फटफट. कुठे चाललो आपण? केदारनाथला. नाही आता खाली कुठे चाललो? आता आम्ही खाली चाललोय सोनप्रयागला. सोनप्रयाग वरनं आम्ही जाऊ गौरीकुंडला. हा गौरीकुंड वरनं आम्ही रजिस्ट्रेशन करू. रजिस्ट्रेशन जे केले आम्ही ते सबमिट करू आणि नंतर मग आमचा ट्रिप चालू. प्रेशर पण आलाय, तो पण खाली करू. प्रेशर पण तो पण आम्हाला. कैसा वाट रहा है? जरा जोर का बोल ना, मेरे इसमें माइक नहीं लेके आया मैं. चांगलं वाटतंय? चांगलं वाटतं. हे असे आमची मंडळी चालले. कुठे चालले हो? कुठे चालले तुम्ही? आम्ही केदारनाथ चाललो. कशाला चालले? बंबम बोलेंच्या दर्शनाला चाललोय. आमची मावशी आहे. हे करता धरता इधर आहे. तो काय सकाळ सकाळी आम्हाला लाडू दिलेले आहे. चुका चुका खाऊ. छान आहे. ऐसा झोप्या. ओ आओ थोडा लाईट लगाव ना. मैं ये वो लॉक कर रहा है ना. बघा आता यांनी डीजे लावला. आता माझा आवाज कसा ना. चलो गणपती बाप्पा. आता आम्ही सुरुवात केलेली आहे आमची. निघालोय. महादेव ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. काय रे? आमची तयारी झालेली आहे. रेनकोट घेतले, ग्लव्स घेतले. ओमकार कुठे आहे? ओमकार कोणाला फोन केला? हा फोन केलेला आहे का? हॅलो तर बोला. मस्त मस्त आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. लोक आता रजिस्ट्रेशन साठी थांबलो. तर पाठी लाईन बघू शकतो तुम्ही. आम्ही चालत 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 चाललो चालत. रजिस्ट्रेशन पॉइंट असा आहे. ची स्टार्टिंग झालेली आहे आणि आम्ही लोक वरती चढत आहेत. म्हणजे आता पहिला खायला बघतोय, नंतर मग बाकी चढू. काय बोलतो? बरोबर. पहिला खाऊ, पहिला खाऊ नंतर मग जाऊ. आम्ही लोक स्टार्ट करतो आता. हे बघा इकडनं स्टार्टिंग पॉइंट जे हनुमान. चला लगेच स्टार्टिंग आहे त्यांची. काट्या घेतो आम्ही स्टार्टिंग पॉईंटवर पोहोचलेलो आहे. आता स्टार्टिंग पॉईंट हा बघा. स्टार्टिंग पॉईंट आम्ही स्टार्ट करतोय. सो माझ्यासोबत आहे ओमकार आणि ओमकार बस ओमकारच आहे, बाकी कोण नाही. आणि काकी पण आहे, काका पण आहेत, मावशी आहेत, आत्या आहेत, काकू आहेत. आता चाललोय बघा आमची काय. चलो लेट्स गो. लवकर 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 लवकर. से हाय. लेट्स गो. राहुल आदित्य चिंटा पाका टमटम. कुठे कुठे कोण? गांधीजी. आता आम्ही चाललोय गौरीकुंड जवळ. गौरीकुंड नंतर मग सगळे जरा नाश्ता वगैरे करून मग डायरेक्ट वरती. चलो गौरीकुंडच्या इकडनं मग पुढचा निवासता. फटफट फटफट फटाफट फटाफट फटाफट. पोहोचलो इथे आणि बघा केदारनाथ पहिले मार्ग प्रवेश चालू झाला. चलो चला लवकर 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 लवकर. दादा पण आहे आमच्या सोबत. यश
आमचे एक पार्सल हरवलेला भेटला आम्हाला. दोघं गेलेलो पार्सल शोधायला. इथंच हवा टाइट फुसफुस झाले. चलो अभी हम ऊपर जाता है. मग तिकडचे तुमको व्हिडिओ काढ का यूट्यूब पे अपलोड करता है. मग तो तुम्ही बघा. ठीक आहे. चलो मी हळूहळू हळूहळू पुढे चाललोय आणि चालत राहतोय आणि पुढे घोडे पण गेले. आता पांडा बघा आमचं गोलमोल पांडा. ये ज्याची वाट बघत होता आम्ही एवढं उशीर. हा बघ हाच तो व्यक्ती हाच व्यक्ती तो त्याच्यासाठी आम्ही थांबलो. नुसते आलेला पटे. चलो जय बाबा केदारनाथ की जय. चला बम बम बोले. सगळेजण गेले पुढे. आम्ही तिघच पाठी आहे. कैसा आहे का आम्ही का. आणि हा बघा रस्ता चालतो आता आम्ही. क्या राहुल भाई चलो फटफट क्या रेडी. नाश्ता मॅगी फुल भारी. कशी वाटली मॅगी. एकदम फर्स्ट क्लास. 70 रुपये पण ठीक है. बाकी पावडर मैगी ने क्या तो क्या क्या. हाँ और हमने भी लिया है सेंटर फ्रूट. चल की कैसी जीप लपलप आई. चलो देखा करना पड़ता है. पण तुम्ही आला ना रस्त्याच्या कडेने चाला. मधीत ना चालू नका कारण की मधीत आहे ना घोडे वगैरे ते सगळे असतात. तर कदाचित तुम्हाला टक्कर विकते. बघा माझ्या बाजूने गेला आता. असं असतं रस्त्यातून. आम्हाला कोपरा पकडून आपलं चालत राहायचं. गप्प कोपरा पकडायचा आणि चालत राहायचं. गाईस चढता चढता आम्हाला एक दृश्य दिसलेलं आहे. मस्तपैकी बर्फाळ बघा दिसला का बर्फ. दॅट इज हिमाचल. आम्ही 10 किलोमीटर चाललोय. आमची हालत बघू शकता. बेटर आम्ही 10 किलोमीटर चालत आलोय. आमची हालत लय बेटर आहे. आणि आमच्यातल्या एका शिकारीने शिकार करण्याच्या ऐवजी तो शिकार झालेला आहे. हा कोण येतो. दादा घोडा केलेला. घोडे केला घोडा तो बोलला आता मी करतो. हा अजूनपर्यंत आम्हाला कोण भेटलं नाही. आम्ही दोघंच फक्त चालत चाललोय. आणि एक राहुल दा आहे पार्टी आहे. कुठे गेला घरीच राव. हा कुठे गेला. जादू गायब झाला. बघू दे कुठे गेला. काहीतरी घेत असेल बघूया. इथं पोहोचलोय. हाच तो लोखंडी ब्रिज जिथं सगळे. आणि त्यानंतर मग इकडनं डायरेक्ट तो ब्रिज जिथं ओमकार आगाला बसायचा. ती जागा ती तिथं इकडनं गेला असा रस्ता आणि हा गेलाय तिकडे. आता आपल्याला जायचंय त्या साईडला. त्या स्टॉपला जाऊन मी इकडचं खालचं दाखवतो. हे बघा राहुल बा कैसे लग रहा है. अभी अच्छी लग रही है. ले मजा आ रहा है ना. आ रहा है ना. कृपया करून उतरताना घोडे करू नये. चल आम्ही आता महान रस्त्यातून चालतोय बघा. ट्रेकिंग खाली खाई. लेट्स गो ऑन दिस ट्रॅक. वरती चढायचे आरामचे. ये चल भाऊ चलो चल लेट्स गो. वरती पहिलं जायला लागेल ना. जाऊ थांब आरामशीर जा. So guys, yes, mission pass incomplete. Yo, hey. Guys, हा कोण गेला. इन्सिडेंट झाला असता आता. चलो गाईस आम्ही तर पोचलो आहे.
तो बास्केटवाला त्याला घेऊन तो पडला असता दुसरा मुलगा. सो गाईस त्या अवतार बघा कसं झाला. इथं पाऊस सुरुवात झालेली आहे आणि आम्ही लोक चढतोय त्या राहुल. चलो ये चलो पोचलोय बघू शकता. येणार आहे आता थोड्या वेळात ती वाली बघा बघू शकता तुम्ही. नाचे सोबत विषय तर हा विषय आणि आमचा विषय इथपर्यंतच थांबला आहे. अजून आहे 10 किलोमीटर 10 किलोमीटर. चलो भाई एक्सपीरियंस कैसा था आपका ऊपर का? बहुत बढ़िया था. लय चांगला. लाईक आमची ट्रेकिंग. रस्ता कुठला आहे आणि आम्ही चालतोय कुठला ये इसको बोलते. फक्त 3-4 किलोमीटर बाकी आहे आणि आमची हालत बघा कशी झाली. सगळे जॅकेट वगैरे सगळं घालून घेतले. पहिले काय नव्हतं घातलं आता घातलं बघ आपण. स्टील बॉडी नाही करणार. इथं -2 मध्ये आम्ही फिरतोय बघा. राहुल भाई मला कपडे नाही की आपल्या घरातल्यांनी कपडे घेऊन नाही दिले. हे बघा हे ढग आम्ही जे खालना वरती बघतो ते आम्ही आज बाजूला बघतो. थोड्या वेळाने ते बघा समोरच आहे डायरेक्ट रस्त्यातच आहे पप्पी. गाईज आम्ही आता रात्रभर ट्रॅक करून थोडंसं पोचलोय. दिवसभर ट्रॅक केला आहे. जी आहे राहुलला आहे मी आहे. आम्ही तिघच फक्त चालत आलो. बाकीचे सगळे तिकडेच आहेत. आणि मंदिर तर दाखवतो. 1 किलोमीटर बाकी आहे फक्त मंदिराला. जस्ट पोचतो. हे बघा बर्फ दिसतोय तुम्हाला नाही दिसत आहे ना. लय ब्लॅक आहे. नंतर दाखवतो मी जातो तेव्हा. आणि मोबाईलला चार्जिंग नव्हते ना म्हणून मध्ये जरा पार्ट नाही घेतले. फक्त तुम्हाला लोकेशन दाखवेल. याल तर सगळं वेअर करून या नाही तर येऊ नका. आणि मनात इच्छा असेल तर या नाही तर करत नका येऊ. पिट्टू करा घोडे करा हे सगळं चालत या तर लय एन्जॉय. आम्ही लय मुमेंटची एन्जॉयमेंट घेतली. फोटो काढली. खूप 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 एन्जॉय केला. तुम्ही ब्लॉगमध्ये बघा लय एन्जॉयमेंट आहे खरंच. अजून उद्या वेगळी आहे. उद्या वेगळी आहे. उद्या अजून एक वेगळी आहे. उतरतानाचा एक्सपिरियन्स आम्ही शेअर उतरतानाचा पण आणि जिथं जाऊ ना तिकडचा पण ब्लॉग नक्की बघा. आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे तर आपण बघू मंदिर चालू आहे का. जर आपल्याला दर्शन भेटलं तर आपण करू. वरती इफ पॉसिबल काल भैरवला आपण जाऊ. नाही जायचं आपण आम्ही थांबणार आहोत. रेस्ट करू. सकाळी उठू. आणि आमची मॅडम आमच्यावर ओळखली. ब्लॉगच्या नादात मला सोडून देतोय. चलो दिवसच झाला लग्न होऊन विचारत पण नाही. दॅट इज ब्लॉग नाही मंदिरात पोचणं इम्पॉर्टंट आहे. पण बाकी काय नाही. चला मग भेटू आपण डायरेक्ट मंदिराशी. ब्लॉग बनव चालू करू. जवळ तर आलोय. बघू आता काय होतं. दर्शन भेटतंय. आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. हे रजिस्ट्रेशन कॅम्प आहे जे सकाळी तुम्हाला दाखवलेलं ना आम्ही रजिस्ट्रेशन करतोय. तर ॲक्च्युली रजिस्ट्रेशन करा. त्याच्यानंतर ना इकडनं एक रजिस्ट्रेशन कुपन भेटतो. हे बघा हा ब्रिज आहे. ब्रिजच्या बाजूलाच आहे रजिस्ट्रेशन कुपन. तिकडनं कुपन काढल्यावरच आतमधून दर्शन घेऊ शकतो. म्हणजे दॅट इज अ सेफ्टी पर्पजसाठी. तर आता ब्रिज तर तुम्ही बघितला. हा बघा हा ब्रिज आहे. समजा इकडे पोचले ना तुम्ही मंदिरात पोचले आणि असं जर कोण बोललं 4 किलोमीटर बाकी आहे 4 किलोमीटर बाकी आहे विश्वास ठेवू नका. लय लांब आहे 4 किलोमीटर. आम्ही 3दा ऐकतोय 4 किलोमीटर क्रॉस करून तरी पण नाही होते. बघा आमचे कुपन आलेत. भाई इसकी सिवा एंट्री है. इसकी सिर्फ एंट्री नहीं है. आपको रजिस्ट्रेशन करना पड़ेगा आने के पहले. जे मी खाली दाखवलं तसं रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्यानंतर मग इकडनं येऊन रजिस्ट्रेशन कुपन घ्या. मी दाखवला ब्रिज समजलं तर ब्रिजच्या समोरच डायरेक्ट. आता मग चला आता आला खूप लाईन लागते. आम्ही लोक पोहोचलोय. आता जस्ट नाव स्टेअर चढतो. भैया रूम बिल्कुल VIP रूम है भाई की बोल दो. स्टेअर चढतो. बघा इथं जसं स्टेअर्स वरती आलो तसा ओम आलाय. ओमच्या पलीकडे तुम्ही बघाल ना हा मंदिर जायचंय. बुकिंग आहे आमची 8:30ची. म्हणजे सकाळी लवकर उठून दर्शन घ्यायला लागेल. व्हेरी हार्ड. आतमध्ये आम्ही चालतोय. आम्हाला काहीच एवढं आहे काहीच नाही. म्हणजे एवढे आम्ही थंडीमधून आलोय की आता आम्हाला जाणवत नाही की आम्ही -5 मध्ये आहे म्हणून. दूर निघतोय.
कुंड कुंड पोचलोय मस्त फुल ह्याच्यामध्ये. आहा क्या बात आहे, क्या बात आहे, एक नंबर फुल छी. मंदिराच्या डिझाईनवरून तुम्हाला कळालं असेल मंदिराची रचना कशी आहे कशी नाही. तर सुस्वागतम. सुस्वागतम झालं आहे. गाईज आम्ही पोचलेलो आहे, तुम्हाला दाखवलं. हे बघा मंदिर जस्ट माझ्या पार्टीचं मंदिर. आणि उद्या सकाळी 8:30 वाजता आमचं दर्शन होणार आहे. पण आम्ही येऊन आत्ताच बाहेरूनच दर्शन घेतलं. सकाळी मी ब्लॉग टाकेन म्हणजे उद्यापर्यंत. आणि उद्या अजून एक जागेवर जाणार आहे, मग त्याचा पण ब्लॉग सेकंड ब्लॉग येईल. ते जर्नी ती वेगळी असेल कारण की 2 मोठे मोठे ब्लॉग होतील. मग त्यामुळं उद्या सकाळी दर्शन घेईन, त्याचा पण व्हिडिओ टाकेन. बघेन कॅमेरा जर मोबाईल जर आतमधून जायला भेटला तर नाहीच घेऊन जायला भेटत. तर गाईज मी यूट्यूबवरनं जरा क्लिप घेतो त्याच्यावरनं टाकतो. पण सेम दर्शन असणार आहे ॲज वेल ॲज सेम. आणि कोणालाही गर्दीचा त्रास होत नाही. जेवढे पण आमची मंडळी आलेली 4-5 जणांनी दर्शन केलं ते बोलले दर्शन घ्यायला कोणालाही त्रास नाही. या फक्त जे रजिस्ट्रेशनचं तुम्हाला सांगितलं ते नियम पाळा, तुम्ही घ्याल ना प्रॉपर दर्शन येईल. म्हणजे कोण असं हाकलणार नाही तिकडून. येस. आता उद्या सकाळी भेटू मॉर्निंगला. आता जाऊन जेवतो वगैरे आणि नंतर मग झोपू. मेन झोप पाहिजे आणि त्याच्यानंतर मग सकाळी उठल्यावर ब्लॉग चालू करू आम्ही. ओके बाय गाईज, गुड नाईट. ॲक्च्युली एवढी आहे ना, आता आम्ही भीमशिला बघायला चाललो. वाव, थांबा तुम्हाला पण दाखवतो. जी भीमशिला जे रील्स वगैरे येतात ना, रील्स वगैरे स्टोरी वगैरे असतात ती तुम्हाला दाखवतो. जस्ट नाव दाखवतो, 1 मिनिट. हो ही बघा लाईन बघा सकाळची मॉर्निंगची लाईन ही आहे भीमशिला जी मंदिराच्या पाठी थांबलेली दिसते. भीमशिला. से गुड नाईट, से गुड नाईट, गुड नाईट गाइस. आम्ही लोक पोचलो आता दर्शन घ्यायला. ही बघा ये कौवा हमारे साथ कल नहीं था, रात में सवेरे आया था, बहुत थक गया था. तर रूममध्ये आराम करत होता. तर आता आम्ही मॉर्निंगला पोचलो आहे. झालं दर्शन घ्यायला लाईनीत लागतो आहे. लाईन चालू आहे, बघू कधीपर्यंत दर्शन होत आहे. चलो दिखते आगे. आम्ही आता लाईनीमध्ये आणि एडा लाईनीमध्ये यांचं काय चालू आहे ना, मला मेन्शन नाही केलं, तुला मेन्शन नाही केलं. हां आता बोलत होती ना, आता बोल ना. पोचलो आम्ही लाईनीमध्ये आणि जस्ट इथंच मंदिर आहे. आम्ही क्रॉस करू नंतर मंदिराजवळ पोचतो. आणि मेहनत केले सकाळ सकाळ उठून. आणि आता सॉक्स शूज वगैरे काढले, सॉक्सवर फक्त थोडीशी लाईन बाकी आहे. त्याच्यानंतर मंदिराचं दर्शन होईल. आणि मेन हालत काय झाली माहिती आहे का, आम्ही शूज काढलेत आणि सॉक्सवर फिरतो नुसतं. पण पूर्ण लादी थंड आहे, पूर्ण लादी. ताईची तर हालत तर बेकार झालेली आहे. राहुल भाई कशा लाग रहे? आपण कंटिन्यू करू थोड्या वेळात. लास्ट लाईन आहे आमची, लास्ट लाईनमध्ये चाललो. आणि हे बघा एवढी लाईन क्रॉस करून लास्ट लाईन. आणि इथं टिक्का लागला है दी. ये राहुल भाई का लग रहा है. हाँ 1 मिनट पकड़ दी. सी गाइस का ब्लॉग में आ जाए. सी गाइस गाइस, सी गाइस दर्शन. ही लास्ट लाईन. याच्यानंतर मग आम्हाला महादेवाचे दर्शन बघू. जर जसं मी काढतो तसं चल बे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. बस झाली. सो गाईस आम्ही पोहोचलो आता.
हे बघा हे इथं काय चालू आहे, कुठं आलं आणि आम्ही काय करतो. तर आम्ही केदारनाथच्या मंदिराच्या इथं पोचलेलो आहे. तर थोडीशीच आमचं दर्शन झालेलं आहे आणि चांगलं दर्शन झालं, अभिषेक पण झाला, सगळं झालं, पद्धतशीर झालं, एक नंबर. थांब आम्हाला पहिले चेहरे बघू द्या आमचे, कारण की आम्ही टोपी घातलेली नाही, ती पकड केस सगळं माझ्याकडे दिलंय दोघांनी पण. आपला कसं लाईन आहे टोपीचा कुठे आहे? माझा वर तो माझा चलेगा भाई ऐसा कुछ नाही. आता आम्ही जाणार आहोत भीमशिलाच्या इथे. आता भीमशिला ही बघा पार्टीच आहे, जस्ट दिसत असेल तर तुम्हाला ही बघा भीमशिला आहे. आणि नंतर आम्ही आता चाललोय, एक सरप्राईज आहे दाखवतो काहीच. भीमशिला बघू शकता तुम्ही, जस्ट पार्टी आहे जेवूला आणि पार्टी मंदिर विशाल आहे, सगळं पूर्ण मंदिर झाकून घेतलेलं आहे. हमारे बॉस कुछ तो बोल रहे हो क्या बॉस? फोटो निघालो ना, इथे उभा राहा ना, त्यांच्यासोबत हे करा, तुला फोटो काढतो ना. चं दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा मंदिर, पाठी बर्फ वगैरे घेतलाय आपण मेन ठिकाणी. चला आम्ही लोक चाललोय. तुम्ही आवाज बघू शकता, जो आवाज येतो तो इकडचा येतोय, हा झरणा आहे. आणि आम्ही लोक आता चाललोय, तिथे चाललोय भैरवनाथ मंदिर आहे इकडे. हे बघा झूम करून दाखवतो, तिकडे चाललोय. आणि हा इकडे मंदिर आहेत जिकडनं आता आम्ही जाऊन आलो. तिकडनं येऊन ब्रिज क्रॉस करायला. हे बघा बाबा ले चिलम, बघा काहीतरी बोर्ड पडली. मी तर वरती आलो, नजारा बघू शकतो मंदिर. आणि हे बघा आमचे थकलेले प्राणी. हा एकच प्राणी असा थकतो, जाम थकतो. पेंग्विन पण एवढा नाही असेल थकत, तेवढं थकतो तो. आणि आज श्री केदारेश्वर मंदिर आणि इथं काळभैरव मंदिरात आम्ही पोहोचलेलो आहे. आणि इथं बघा कुंड, इकडे काळभैरव मंदिर. कैसा लग रहा है? कैसा गोड गोड वाटतंय ना? नाही जस्ट फीलिंग इन रिलॅक्स, कॅन रिलॅक्स इन फील पीस आउट. तर दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय. आता आम्ही रूमवर जातो, बॅग घेतोय, पहिला खाली जातोय, परत नेक्स्ट आहे दुसऱ्या थांबली. हां काल रात्रीपासून थांबले, फक्त तिघांसाठी, मेन ते पण चालू रात्रीपासून थांबले. जोरात बोल, जोरात. तिघांसाठी थांबलेले आहेत गाईज, फक्त आमच्या तिघांसाठी. हां मग याच्यानंतर आता आम्ही खाली जातो आणि त्यानंतर म्हणजे खाली जाऊन डायरेक्ट निघू एक स्पॉटवर, त्याचा दुसरा ब्लॉग बनेल. फायनली गाईज हा बघा आमचा घोडावाला आजचा. आणि फायनली स्नोफॉल चालू झालाय. हे बघा ज्याची हे होतं. हा इंग्लिश फाड तुझी जरा फाड. वी आर स्टिल वेटिंग फॉर दिस मुवमेंट. काय बोलते ते तिलाच And now- कळतंय. फॉर हा दिस मुवमेंट. सुधरो तू पण इंग्लिश सुधरो. किया घोडा किया. तर स्नोफॉल पडतोय, बर्फ मस्त टाकटूक लागतोय पण. ठीक आहे चले. आम्ही उतरताना आहे बघा, एक तर बसले घोड्यावर, बर्फ. ये जीजी लोग उतर रहे और मैं बंटी के साथ बैठा है, मैं भी उतर रहे. गाइस आम्ही लोक इथं पोहोचले होते, बघून घ्या. राहुल भाई हात तो दिखाव यार, बस. बघू शकता तुम्ही एवढा सगळा बर्फ साठला आहे. आता सकाळी येणारी पब्लिक आहे आणि आम्ही उतरतोय. आम्ही काल आलेलो दर्शन सकाळी घेतले आणि आता आम्ही चाललोय, सगळे एन्जॉयमेंट करतात. आता आम्ही चाललोय इकडनं. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग. आणि हा केदारनाथचा ब्लॉग झाला. आता नेक्स्ट येणार आहे, उद्याच टाकतो ब्लॉग. आणि परवा उद्या आम्ही जाऊ ना दुसरीकडे, तिकडचा ब्लॉग आम्ही टाकतो. म्हणजे एक सरप्राईज आहे, सांगतो उद्या कळेल तुम्हाला स्टार्टिंगला. बद्रीनाथ ब्लॉग. ठीक आहे बद्रीनाथचा ब्लॉग. आता नेक्स्ट स्टॉप बद्रीनाथ आहे आमचा. बद्रीनाथच्या ब्लॉगमध्ये पण आम्ही तसाच एन्जॉय करणार. पण बघू या टायमाला कोण कोण आहे. या टायमाला ओमकार पण असेल.
सगळे जायचं या टायमाला ट्रॅकिंग वगैरे काय नाही ना बद्रीनाथला काय नाही ना ट्रॅकिंग वगैरे पुढे बद्रीनाथला नाही बद्रीनाथ ट्रेकिंग ओके चालायचं ते पण आम्ही मेन शॉर्ट्स घेणार आहे बस स्ट्रेट येस चलो सी यू गाईज नेक्स्ट ब्लॉग बाय 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 फॉलो हे बोलणार आहे फॉलो करायला फॉलो करायला बोलणार आहे लाईक फॉलो फॉलो सबस्क्राईब करा लाईक अँड एपीला सबस्क्राईब व्हेरी हार्ड ट्रॅव्हल्स विथ अन्नू फक्त फिरत राहा माझ्यासोबत येस